वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील बीएसएफ जवान सुनील विठ्ठलराव धोपे यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होऊन 5 महिन्याचा कालावधी उलटला, तरीही दोषींना अटक करण्यात न आल्याने जवानाची आई व पत्नीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। ते बीएसएफ मध्ये कार्यरत असताना त्यांचा मृत्यू संशयास्पद झाला। मागील दिवसात प्रशासनाने बरेच काही आश्वासने दिली, परंतु कोणत्याही आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही। 15 सप्टेंबर 2018 ला बीएसएफ जवान सुनील धोपे मेघालय राज्यातील शिलाँग येथे कर्तव्यावर असताना त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता। कुटुंबियांनी खून झाल्याचा आरोप केला। जनसामान्यांनी धोपे कुटुंबियाच्या मागे उभे राहत कारंजा येथे कडकडीत बंद पाळला होता। अखेर प्रशासनाला झुकावे लागले। जवान धोपे मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर 5 महिन्याचा कालावधी उलटूनही दोषींना अटक करण्यात आली नाही। जवानाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणारा लाभ देण्यात आला नाही। सुनील धोपे यांच्या मृत्यूची सीबीआय किंवा विशेष पथकाकडून चौकशी झाली नाही। सुनील धोपे यांना यौवन शहीदाचा दर्जा मिळाला नाही। त्यांच्या विरोधात धोपे कुटुंबियांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। 24 तास महाराष्ट्र पाससाठी विनोद तायडे, वाशिम। आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाही, म्हणून आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आमच्यावर उपोषणाची वेळ आलेली आहे। 302 आरोपींवर गुन्हा दाखल झाला, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत शेवटपर्यंत उपोषण आम्ही सुरू ठेवणार। त्यांचा मृत्यू झाला 15/9/2018 रोजी आणि त्यांचं पार्थिव शरीर कारंजा येथे आले असता त्यावेळेस आम्ही त्यांच्या घटना घडलेल्याविषयी 302चा गुन्हा दाखल झाला, परंतु आरोपींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि बीएसएफ मार्फत जो मिळणारा फंड आहे तो मिळाला नाही। त्याकरिता त्या दिवशी 15/9/2018 पासून 21 पर्यंत आंदोलन चालू होतं। आंदोलन केल्यानंतर सुद्धा प्रशासनानं कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। एका मातेचा मुलगा देश संरक्षणासाठी जातो आणि त्याला न्याय मिळत नाही, ही दुर्दैव आहे आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेकडे प्रशासनाने आणि सरकारने लक्ष देऊन हा प्रश्न तातडीनं सोडवावा आणि त्या जवानाच्या लहान मुलांना न्याय द्यावा ही विनंती आहे। त्याकरिता हे आमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राइब करा।